आपण सगळ्यांनीच शाळेत किंवा कॉलेजमध्ये असे शिक्षक अनुभवले आहेत ज्यांची शिकवण्याची पद्धत कायम आपल्या लक्षात राहते. पण कधी विचार केलाय त्यांच्या शिकवण्यात असं नेमकं काय खास होतं? याचं उत्तर आहे शैक्षणिक मानसशास्त्र, म्हणजेच उत्तम शिकवण्यामागचं विज्ञान. चला तर मग हे विज्ञान नेमकं काय आहे ते समजून घेऊया. एका चांगल्या आणि एका उत्तम शिक्षकामध्ये नेमका काय फरक असतो? अनेकांना वाटतं की शिकवणं ही एक कला आहे जी जन्मतःच येते, पण खरं सांगायचं तर या कलेमागे एक भक्कम असं विज्ञान आहे. आणि आज आपण तेच विज्ञान उलगडणार आहोत, जे आपल्या इंट्युशन्सना म्हणजे आपल्या सहज ज्ञानाला ठोस तथ्यांमध्ये बदलतं. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय. हा काही निव्वळ अंदाजाचा खेळ नाहीये, तर शिक्षणाला एका वैज्ञानिक पायावर उभं करणारा हा एक महत्त्वाचा अभ्यास आहे. याची व्याख्या तशी खूप सोपी आहे. हे एक व्यावहारिक विज्ञान आहे जे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करतं. पण कुठे? तर फक्त आणि फक्त शैक्षणिक वातावरणात, म्हणजे वर्गात, शाळेत किंवा शिकण्याच्या कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थी आणि शिक्षक कसे वागतात, कसा विचार करतात आणि मुख्य म्हणजे ते कसे शिकतात, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र. आता बघा, या दोन्हीतला फरक समजून घेतला की हे क्षेत्र अजून स्पष्ट होतं. सामान्य मानसशास्त्र मानवी वर्तनाचा सर्वच ठिकाणी अभ्यास करतं, पण शैक्षणिक मानसशास्त्र आपलं लक्ष फक्त आणि फक्त शिकण्याच्या प्रक्रियेवरच केंद्रित करतं. आणि याच लेझर फोकसमुळे ते शिक्षकांसाठी इतकं अचूक आणि उपयुक्त ठरतं. मग प्रश्न येतो की ही शास्त्र नक्की कशाचा अभ्यास करतं? शिक्षण प्रक्रिया ही तशी खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे, नाही का? पण शैक्षणिक मानसशास्त्र ह्या प्रक्रियेला 5 मुख्य भागांमध्ये विभागून अगदी सोपं करतं, ज्यामुळे आपल्याला एक स्पष्ट चित्र मिळतं. हे आहेत ते 5 स्तंभ, शिक्षण प्रक्रियेचे 5 मूलाधार. पहिला अर्थातच शिकणारा विद्यार्थी. दुसरा त्याला मिळणारे शिकण्याचे अनुभव. तिसरा शिकण्याची मूळ प्रक्रिया. चौथा शिकण्याची परिस्थिती म्हणजे वातावरण. आणि 5वा ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू असलेला शिक्षक. चला आता ह्यातला प्रत्येक स्तंभाला जरा जवळून पाहूया. सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या घटकापासून. शिकणारा म्हणजे आपला विद्यार्थी. शैक्षणिक मानसशास्त्र विद्यार्थ्याच्या उपजत क्षमता, त्याच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे आणि त्याचं दिसणारं आणि न दिसणारं वर्तन या सगळ्याचा अभ्यास करतं. थोडक्यात काय, तर प्रत्येक विद्यार्थी हे एक वेगळं कोडं आहे आणि हे शास्त्र ते कोडं सोडवायला मदत करतं. आणि हा मुद्दा खरंच खूप क्रांतिकारक आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो हे वाक्य ऐकायला किती साधं वाटतं, नाही का? पण ह्याच एका सत्याने वन साइज फिट्स ऑल म्हणजे एकाच मापात सर्वांना बसवण्याची शिक्षण पद्धती कायमची बदलून टाकली. ह्यामुळेच आज आपण पर्सनलाइज्ड लर्निंग सारख्या गोष्टींबद्दल बोलू शकतो. दुसरा स्तंभ आहे शिकण्याचे अनुभव म्हणजेच अभ्यासक्रम. याचा अर्थ फक्त विषय ठरवणं नाही, तर मुलांना गोष्टी सांगून शिकवायचं की प्रयोग करून, बीजगणित शिकवण्यासाठी योग्य वय कोणतं, अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शैक्षणिक मानसशास्त्र देतं, जेणेकरून शिकणं हे एक ओझं न वाटता एक आनंददायी अनुभव बनावा. आता येतो तिसरा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा, शिकण्याची प्रक्रिया. म्हणजे आपला मेंदू माहिती कशी प्रोसेस करतो. एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यभर का लक्षात राहते आणि दुसरी लगेच का विसरतो. सायकल चालवायला शिकलेलं ज्ञान गाडी चालवताना कसं उपयोगी पडतं. या सगळ्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास यात केला जातो. चौथा मुद्दा आहे शिकण्याची परिस्थिती. यामध्ये वर्गातलं वातावरण, विद्यार्थ्यांचे गट आणि वापरली जाणारी साधनं या सगळ्याचा समावेश होतो. कारण बघा, कितीही उत्तम बीज असलं तरी त्याला योग्य माती आणि वातावरण मिळालं नाही तर ते उगवणार नाही. शिकण्याचंही अगदी तसंच आहे. आणि 5वा या सगळ्या प्रक्रियेला एकत्र बांधणारा घटक म्हणजे शिक्षक. शैक्षणिक मानसशास्त्र फक्त विद्यार्थ्यांचाच नाही तर शिक्षकांचाही अभ्यास करतं. कारण एका उत्तम शिक्षकाला फक्त त्याचा विषयच नाही तर स्वतःलाही ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याची स्वतःची प्रेरणा, त्याचं व्यक्तिमत्व या सगळ्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. बरं, तर मग या सगळ्या सिद्धांतांचा शिक्षकांना प्रत्यक्ष वर्गात काय फायदा होतो? हे ज्ञान म्हणजे शिक्षकांसाठी जणू एक शक्तिशाली टूलकिटच आहे. चला या टूलकिटमधली काही महत्त्वाची साधनं पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे फक्त पुस्तकी सिद्धांत नाहीत.
आज आपण जी बाल केंद्रित शिक्षण पद्धती पाहतो तिचा पाया शैक्षणिक मानसशास्त्रानेच रचला आहे. हे पुढच्या काही उदाहरणांवरून अगदी स्पष्ट होईल. पहिलं साधन आहे विकासाचे टप्पे समजून घेणं. बघा, एका लहान मुलाला आपण खेळण्यातून शिकवतो, तर मोठ्या मुलाला आपण एखादं अवघड कोडं सोडवायला देतो. कारण प्रत्येक वयोगटाची शिकण्याची क्षमता आणि गरज वेगळी असते. हे ज्ञान शिक्षकांना योग्य वेळी योग्य गोष्ट शिकवण्यासाठी मदत करतं. दुसरं साधन आहे विद्यार्थ्याला एक व्यक्ती म्हणून ओळखणं. त्याची आवड काय आहे, त्याच्या क्षमता काय आहेत, त्याला अडचणी कुठे येतात, हे समजून घेतल्यावरच शिक्षक त्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. यामुळे फक्त नातं सुधारत नाही, तर विद्यार्थ्याचा शिकण्यावरचा विश्वाससुद्धा वाढतो. आणि तिसरं महत्त्वाचं साधन आहे गरजेनुसार शिकवण्याच्या पद्धतीत बदल करणं. समजा वर्गात काही विद्यार्थी मागे पडत असतील, तर याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी कमी आहे असं नाही, तर कदाचित शिकवण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षकांना प्लॅन बी तयार ठेवायला शिकवतं, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी शिकेल. थोडक्यात सांगायचं तर शैक्षणिक मानसशास्त्र हे फक्त शिकवण्याचं नाही, तर शिकण्याचं विज्ञान आहे. ते आपल्याला विद्यार्थ्याच्या मनात डोकावण्याची एक संधी देतं. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. कल्पना करा, जर प्रत्येक वर्गात प्रत्येक शिक्षकाने या विज्ञानाचा वापर केला, तर आपले विद्यार्थी कोणती नवी शिखरं गाठू शकतील? यावर नक्कीच विचार करायला हवा.